सुषमा, ते आप्पीने दिलेलं पाकिट पैसे व्यवस्थित ठेवले ना? हा, आत कपाटात ठेवल्यात. मम्मी अगं मला भूक लागलाय, जेवायला वाढ की. दिप्या, अरे जा की जरा हातपाय तोंड धुवून घे की, मग जेवूयात की. दीदी असती तर दिला असतं का असं जेवायला? माझी तर इच्छाच होईना बघा. आप्पी येऊन गेल्यापासून सारखं सारखं तेच चाललंय डोसक्यात. तू उगाच टेन्शन घेतीस, नको काळजी करू. हाय का आता उगाच घेते वय. अहो इथं पोरीचा संसार मोडायची वेळ आल्या. उगाच काहीतरी बोलू नकोस, असं काय झालेलं नाही. हो मम्मी, अगं त्यांचं एकमेकांवर लय प्रेम आहे, मोडणार नाही अजिबात. दिप्या, अरे मस्त प्रेम असलं ना तरी बी नातं तुटायला येळ लागत नाही रे. सुषमा, काहीतरीच बोलू नकोस. चल जेवायला घे, चल. बापू येऊ का? अक्का, अहो या की, आम्ही आता जेवायलाच बसणार होतो बघा. हा ग बया, जेवण झाले नाहीत वे अजून. आमचे झाली बघा. काय अक्का, काय काम होतं का? ते पुढच्या महिन्याचं भाडं देत आहे काय आत्ताच? आत्ताच म्हणजे? ती जरा पैशांची नड आहे. असं होय, पण आता किती आहेत ते माहित नाही मला. ओ अक्का, अहो बापूंच्या राणीत कोण बसना झालंय आणि माझ्या नोकरीचं पण काय खरं नाही. दिप्या, अरे असं बोलतात का? नाही माहितीये मला, म्हणूनच नव्हते आले इतके दिवस. त्याचं काय आहे, उद्या शाहीला आणि जावया पप्पू येणार आहेत, त्यांचा मानपान करायचंय. काही पर्यायच नव्हता म्हणून आले एवढ्या रातची. का हो अक्का, सहजच ना? अगं सहज नाही, शाहीला पोटुशी आहे म्हणून तर बोलावले दोघांच नाही. भैया खरंच काय? बरं झालं बया, बरं झालं. तिचा मोठा आता 4 वर्षांचा असेल ना? वय, आणि कसं आहे, एका पाठोपाठ 2 झाली ना म्हणजे पोरगी बी मोकळी होईल बघ, म्हणून उद्या त्याच्यासाठीच लागायचं होतं पैसे. थांबा, मी देतो. होय हो. ते नाही नाही, ते साठवलेले त्यातले देतो. बसा तुम्ही. भैया अक्का, बरं झालं बघा. पण मग शैला येणार असेल ना इकडं? येणार की, पण त्याला येळ आहे अजून. अगं आत्ताचा दुसरा तर महिना आहे. अगं मम्मी मला भूक लागल्या, वाढ की जेवायला. राहून दे, माझं मीच घेतो. बर बाबा, घे तुझं तूच. ह्या पोराला अजिबात भूक सहन होत नाही बघा. ते नव आप्पी आहे का ग बरी? नाही म्हणजे मगाशी दिसली मला, पण मीच लय गडबडीत होते म्हणून काय बोलले नाही बघ. काय सांगू अक्का हो, पोरीची सगळी चित्रकथाच आहे बघा. ते बी खरंय म्हणा, अर्जुनने असं नाही करायला पाहिजे होतं बघ. अक्का हो, काय चुकीचं वागलेत ते सांगा की. हा, हिला कळायला नको का? हो, किती बी झालं तरी नवरा आहे तिचा. अगं होय, पण अक्का हे घ्या, 3000 आहेत. भात झालं बापू एवढं. पुढच्या महिन्याच्या भाड्यातनं वजा करते मी. हा, काळजी घ्या तुम्ही, आणि आधी जेवण करून घ्या, लय वेळ झालाय. चल सुषमे. दिप्या, समजा जेवण बाहेरच घेऊन ये रे, इकडेच बसू जेवायला. आप्पीला नावं ठेवत होतीच ना? अगं आपणच आपल्या पुरीला नावं ठेवायची, कसं चालेल ग? काय कळतं का नाही तुला? बापू तुम्ही जेवायला बसा, मी घेतो जेवणाचं. त्या अक्कांची शैला दुसऱ्यांदा पोटुशी आहे. असू दे, पण माझी लेक कलेक्टर आहे, तिच्यासारखं आहे का कोण जिल्ह्यात अख्ख्या? आणि बघ, माझ्या आप्पीला अजिबात काय बोलायचं नाही. नाही बोलत, तुम्ही बसा जेवायला. अहो पण बापू, अहो सुनून धक्का बघा की, त्यांच्या जावाच्या मानपणासाठी पैसे मागायला आल्या आणि आपलं दाजी जेलमध्ये आहे, त्यांना आपण कायच करायचं नाही होय. दाजींना कोर्टासमोर नेणार आहेत. आणि बापू तुम्हाला माहित आहे, दीदी दाजींना बाहेर काढणार नाही, पण आपण तरी काहीतरी केलं पाहिजे की. अरे पण दिप्या, त्यासाठी पैसे लागतात ना व, आपण कुठून आणणार एवढे पैसे? अगं मग मी पैसे आहेत की आपल्याकडे, ती दीदीचं. दिप्या, त्यातले पैसे नाहीत वापरायचे. अहो पण बापू, दाजीने तुम्हाला मरणाच्या दारातनं बाहेर काढलंय आणि त्यांना आपण असं जेलमध्ये ठेवायचं होय? तसं नाही. तुम्हाला जेवढी आप्पीची चूक वाटते ना, तेवढी तिची चूक नाही. अर्जुन कायम खोटं बोलत आले, खोटं वागत आले, आता त्याची त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. अहो पण बापू, बघ, कायद्यानं जे काय व्हायचं ते होऊन देत. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला दोघांना बी सांगतो, तुम्हाला जे वाटतंय, तुमची जी मतं आहेत, मला सांगा, आप्पीला सांगा, पण 4 भिंतीच्या बाहेर काहीच बोलू नका. आता नुसती आसगावची आप्पी नाही राहिली, सातारा जिल्ह्याची कलेक्टर आहे ती. बोल सुजा, तू म्हणशील ते मान्य आहे मला. घरातली सगळी कामं करावी लागतील.
आत्तापासून सुरुवात करू. तर काका, जेवायच्या आधी परत एकदा झाडून काढ. बाबा झाडूला हात सुद्धा लावणार नाहीये. अरे अप्पे, तुला माहिती विषय काय ते? भाऊजी, मला विषयी माहितीये आणि असले विषय काढणारे माणसे त्याहून चांगले माहिती आहेत. बर, चांगलं बोललीस. आता मध्ये बोलायचं नाही. लाज वाटत नाही का हो तुम्हाला हे सगळं करताना? माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं बरं का. नाही खरंच तुला बोलायला अर्जुनच पाहिजे. अरे पण त्याला तर तिने जेलात टाकला ना. मावशी, एकच गोष्ट 100 वेळेला ऐकवायची गरज नाही हा. आणि तुम्ही आता जे काही वागताय ना, तो नीचपणाचा कळस आहे. तुला परत एकदा सांगतोय, गप्प बस. परिणाम लई वाईट होतील. आणि कलेक्टर मॅडम, तुम्हाला नेहमीसारखा तुमचा अर्जुन वाचवायला येणार नाही आता. भाऊजी, स्वतःचं रक्षण करायला मी समर्थ आहे. बाबा, तुम्ही का ऐकून घेताय सगळं? आप्पे, आता कशात राम राहिलाय सांग बघू. अहो बाबा, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, अर्जुन चुकीचा वागला म्हणून संपलंय का सगळं? नाही ना. अहो बाबा, आपली जबाबदारी वाढलीये. आपल्याला सुधरवायचंय त्याला. हा, कलेक्टर मॅडम कडे कलास लावा बर का, माणसं सुधारत्यात. जे काय करायचं ते करा, पण इथं फुकटात राहायचं नाही बस. 1 मिनिट, फुकटात म्हणजे? भाऊजी, तुम्ही रांगत होतात ना, तेव्हा हा माणूस शेतात घाम गाळत होता. जेवढा सरकारांनी या घरासाठी केलंय ना, तेवढं या माणसाने सुद्धा या घरासाठी केलंय. अहो, तुम्ही काही काय बोलताय? सरकार घरात नसताना याच माणसाने हे घर सांभाळलंय. अहो, एवढंच कशाला, तुम्ही आता निवडणुकीसाठी उभे होतात तेव्हा हा माणूस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. आपल्या घरात स्वप्नील सरांना, ताईंना असं तर टोचून टोचून बोललं जातं, तेव्हा हा माणूस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. आणि जेव्हा त्यांचा मुलगा तुरुंगात आहे, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे, तेव्हा या अशा फालतू गोष्टीने आपण त्यांना त्रास देतोय. ए आपे, फालतू कारण बोलू नको. पैशाला काय किंमत असते ना, ते जाऊन तुझ्या अर्जाला विचार. हो मावशी, अहो, पैशांची किंमत तुम्हाला तर जास्तच माहितीये नाही का, म्हणून तर चोरलेत तुम्ही पैसे. आणि अय, यांनी तेवढं केलं, त्यांनी एवढं केलं, हे सांगायची मला गरज नाही. आजवर सरकारने बी लय केलं त्यांच्यासाठी. त्यांना बोलायचा अधिकार कोणाला असेल ना, तो सरकारांना आहे, तुम्हाला नाही. बर, मग आता हितला सरकार मी आहे. ए आपे, एवढं तुला वाटतं ना तर टाक पैसे आणि हो की बाया मोकळी. हा, तुला बी पगार मिळत असेल ना का? तिकडे काय बिन पगारीन फुला अधिकारी हाय का काय तू? मावशे, पगार येतो की, पण तो जातो कुठं माहित नाही. तिचा पगार झाला नसेल अजून. हो सर, तुम्हाला लय पुळकाव तिचा. मग एक काम करा, तुम्ही द्या पैसे. देता का? उगा त्या पोराच्या ट्रीटमेंटसाठी पैसा घालवता तुम्ही, म्हणून तुम्हाला विचारायची सोय नाही. बर, पोर बी होत नाही हो तुम्हाला? सुजय, अरे कुठल्या भाषेत बोलतोयस तू? तुला कळतंय का? मोठे भाऊ आहेत ते तुझे. पैशा पुढं लहान मोठं कोणच नसतं. ए आपे, अगं बोल ना तू, कुठे तुझे पैसे? तो अर्ध्या पैसे आणत होता आणि तिकडे झाडावर साठवत होता, पण ते बी लगे तू पकडून दिलंस. किती बी झालं तर ते बेईमानाचे पैसे होते.
त्यात काय बी चुकीचं केलं नाही ना. हो काका साहेब, मग तुम्ही इमानदारीने मला पैसा द्या, मी घेईल की. आपल्या शेतात जायचं नाही ना तुम्हाला, मग लोकांच्या शेतात भांगलायला जा. बाबा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मग दे की तू पैसे. मावशी काय पैसे पैसे लावले तो? अहो आतापर्यंत एकदा बघितलं ना मी दुसऱ्या कोणाला पैसे देताना. अहो पैसे द्यायचं सोडा, तुम्ही तर झालं काढली लगी माझी चोरी. स्वतःच्या नवऱ्याला जेलात टाकलंय. अगं गावातली लोक तोंडात शेण घालतील तुझ्या. तिकडं रुक्मिणीने बी हांतरून धरलंय आणि हिला काय दिसतंय तर माझी चोरी दिसती. बघ र सुजा, तू सांग घरच्या पाहुण्यांकडे कोणतरी पैसे मागतं का? हे शिकवलंय का ग वडापावल्यानं तुला? मी तुम्हाला परत सांगते, बापूंवर घसरू नका. पाहुण्यात ना पाहुण्यासारखं राहायचं. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतेय, आमचं घर तोडायचा प्रयत्न करू नका. अर्जुन तुरुंगात आहे, सरकार घरात नाही. अशा वेळी आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. आपण काय करतोय, घरात कोण किती पैसे देत आहे कोण किती नाही हे बघतोय. बया बया बया, काय ग घर फोडती म्हणती मला? ते म्हणतात ना चोराच्या उलट्या बॉम्बा, तसा प्रकार हाय सगळा. मला सांग, अर्जाला तुरुंगात कुणी टाकला? तू का मी? तूच ना. आणि त्यानं ते तिकडे पैसे ठेवलं होतं, ते पुरावा म्हणून शोधून कुणी दिलं? मी का तू? तूच ना. आणि सरकारांना शोधून आणते कुणी ग? कुणी जबाबदारी घेतली होती सरकारांना शोधायची? मी का तू? तूच ना. आणलं का मग सरकारांना शोधून? मग आता मला सांग, घर कोण तोडतंय? तू तोडती का मी तोडते? मावशी तुम्हाला 1000 वेळा सांगितले, तुम्ही दरवेळी सगळं तिच्यावर नका ढकलत जाऊ. काय चुकीचं बोलतायत त्या? असं कसं बोलतोय सुजय? अर्जुनने चूक केली तर तू? चूक केली. अर्जुन आपल्याच घरातला आहे ना, आपल्याच घरातला आहे ना. आज सरकार असते तर त्यांनी असं केलं असतं का? केलं असतं का? त्यानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्या, त्यासाठी आप्पीला दोष द्यायची गरज नाही. अप्पे, तू या घरासाठी काय केलं ग? मी सांगते ना तिने काय केलंय. अरे पक्का डोक्याला ताप दिलाय. ह्या येडीला चाव्या देऊन डोक्यावर बसून ठेवलंय. ए काय बोलतेस तू? नाही, मी सरळ सांगतो आणि सरकार म्हणून सांगतो, तू या घरासाठी काहीच केलं नाहीये. आणि आता अर्जुन बी या घरात नाहीये. तू पण जा तुझ्या घरी. एक मिनिट. माझ्या घरी म्हणजे? भाऊजी हे माझं घर आहे. अर्जुननी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून या घरात आणलंय मला. या घरावर जेवढा तुमचा हक्क आहे ना, तेवढाच माझा हक्क आहे. आणि तुम्ही काय स्वतःला सरकार म्हणवता, या घरात तुमचा कायदा चालतो असं म्हणवता ना? मग मी तुम्हाला सांगते, देशाच्या कायद्यानुसार अख्ख्या जगातलं कोणी जरी आलं ना, तरी मला या घरातनं बाहेर नाही काढू शकत. लक्षात ठेवायचं. काय कुडगी बाया आहे ही? हिला हाकलून दिलेलं बी समजत नाही. हाकलून तर तुम्हाला द्यायला पाहिजे मावशी, म्हणजे घरात शांतता राहील. हॅकलीन द्यायला पाहिजे म्हण. अरे तुझ्या आईकडे कोण बघणार? मी आहे म्हणून निदान बघते तरी तिला. ह्यो निर्णय माझा आहे. तू मला घरात नकोय, चल निघ. ती कुठं बी जाणार नाही सुजा. मग काका तू बी जायच्या सोबत निघून. सुजा काय बोलतोयस तू हे? भाऊजी, जो कोणी मला आणि बाबांना या घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करेल ना, त्याच्या विरोधात केस करेल ना मी. मग काय करायचंय ना ते करा. बया बया बया, बघा हिची हिम्मत. ही तर आता घराचं तुकडं पाडायला लागली. घरच्यांच्या विरुद्ध केस करील म्हणती. ही पोरगी जर घरात राहिली ना, तर ही एक नाही घराचं 4-4 तुकडं करल. मी काय बाया
मी परकी बाई, मी कधी बी माझ्या घरी जाईन, पण सरकारांनी लई कष्टाने हे घर बांधलं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि ही आप्पी आता ते घर तोडायला निघाली. आप्पी कुठेही जाणार नाही. ए, तुला विचारलंय कोणी? 2 पैसे मिळवायची अक्कल आहे का तुला? लागली बाजू घ्यायला. भाऊजी काय पैसे पैसे लावले हो तुम्ही? मी देईन तुम्हाला पैसे, दर महिन्याचे माझे, बाबांचे आणि अर्जुनचे सुद्धा. काय ग आप्पी, आता कुठून आलं पैसे? हा, अर्जाने देऊन ठेवलं असतील बराबर. पैसे कुठून आणायचे ते मी बघते माझं. पण तुमचं काय? अहो किती दिवस असं आश्रतासारखं राहणार आहात? जा की घरी तुमच्या. सुजा, नाही, त्यांना पाहिजे तेवढं राहू दे, तू नको अक्कल शिकू. भाऊजी तेच सांगतेय मी, इथनं पुढं मला आणि बाबांना बोलायची गरज नाही. आणि बाबा, तुम्ही कसलंच काम करायच्या फंद्यात पडू नका. आणि तुम्हाला जर कोणी काही बोललं ना, तर मी आहे आणि ते आहेत. तू फक्त नावाला सरकार आहे. सुजय सरकार जिंदाबाद. मावशे, हा बघच आमच्यावर डरकाळ्या पडत जा. ती बोलायला लागल्या मग कसं लगेच शिपूट. आई अगं थांब की जरा, कशालाच नागीत तेल टाकते तू? अरे बंट्या, तुला माहित नाही ती काय म्हणली? ती म्हणली 1 मिनिट जर का कुणी आम्हाला घराबाहेर काढलं तर मी सगळ्यांवर केस ठोकीन. आता तुला काय झालं हसायला? मला माहित होतं ते असंच काहीतरी बोलणार म्हणून. त्या अर्जा तिकडे जेलमध्ये आहे, तर हिचा मास काय उतराना अजून. अरे मी तर म्हणते चांगला 10-12 वर्ष त्याला खडी फोडायला पाठवला पाहिजे, म्हणजे हिची अक्कल बराबर ठिकाणी येईल. हा, त्याला शिक्षा झाल्यावर हिच्या चेहऱ्यावरचा जो उडणारा रंग आहे ना, तो बघायचा आहे मला. तुमच्या दोघाला बी कळत नाही. तुम्हाला ती आप्पी कळलीच नाही. हा, जशी काय तुला लय कळली. अरे तो अर्जा निघून गेला ना की ती बघ बराबर वटणीवर येते का नाही. तसं नाही आई. मग कसं आहे? तुझ्या त्या अर्जाला कायमचा आट टाकून आपला काहीच फायदा नाही. अर्जाला बाहेर काढायचा आणि त्या आप्पीच्या विरोधात उभा करायचा. मग बघा त्या आप्पीचा माज आणि बोलणं कसं सगळं असं गायब होतंय. ए बंटे, ती आप्पी डोक्याला ताप देते तिकडं, आणि इकडे अर्जाला बाहेर काढलं तर दोघे मिळून मला घराच्या बाहेर काढतील. हा सुजा, पण ते कधी? जेव्हा अर्जा आणि आप्पी दोघं बी एकाच टीम मध्ये असतील तेव्हा होईल ना. अरे पण त्यांचं काय बी होऊ दे, ते लगेच एकत्र येतात. आपण काय पाहिलं नाही का? त्या दोघांच्या मध्ये आता टोकाचे वाद आहेत. एकमेकांचं तोंड बघायला तयार नाहीत ते. मग काय बाहेर आल्यावर एकमेकांच्या विरुद्ध उभं राहतील का ते? तेच तर. त्या अर्जाला बाहेर काढला ना तर आपल्याला त्याला त्या आप्पीच्या विरोधात उभा करता येईल. मग बघा दोघं एकमेकांना जगू देणार नाहीत. अरे तो अर्जा हिज आणि त्याच्या बापाचं सोडून कोणाचं ऐकत नाही, आणि आपल्यावर काय विश्वास ठेवल तो? आणि त्यात तर आपणच त्याला आत टाकलंय. आपण नाही, मी आत टाकलाय त्याला. तू माझ्यावर टाक सगळं, मी वाईट व्हायला तयार आहे ना. अरे पण काम तर मीच सांगितलं होतं ना. अरे मी म्हणलं ना, मी माझ्या उरावर घेतो सगळं, तू नको लोड घेऊ.
मला त्यांचा संसार मोडायचा आहे. त्या अर्जानं माझं लग्न तोडलं ना, मी त्याचं तोडणार. त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे मी. त्या अर्जाला रोज डोळ्यासमोर बघून ते आप्पे रोज मरल, रोज